नमस्कार बालमित्रांनो. आज आपण एक पद्यपाठ बघणार आहोत. ग वी पवार हे कवी आहेत आणि कवितेचं शीर्षक आहे तू झालास मूक समाजाचा नायक. शीर्षक लांबलचक आहे, पण त्याचा अर्थ आणि आशय तेवढाच महत्त्वाचा आहे. कुणाला म्हटलेलं आहे नायक आणि कुणाला म्हटलंय मूक समाज, ते थोडं आधी सांगते. मूक समाज म्हणजे असा एक विशिष्ट समाज जो स्वातंत्र्यपूर्व काळापासून तर आताही अजूनही अन्यायात, दारिद्र्यात, दुःखात खितपत पडलेला. सवर्णांकडून त्या काळी त्यांच्यावर प्रचंड अत्याचार व्हायचे. त्यांना ऐन सुखसमृद्धीपासून, ऐन उमेदीच्या गोष्टींपासून दूर ठेवलं जायचं. एवढंच नव्हे तर त्यांची ठेवण ही गावकुसाबाहेर केली जायची. त्यांना गावात येऊ द्यायचं नाही. गावातल्या विहिरींचं, तलावांचं, तळ्यांचं पाणी पिऊ द्यायचं नाही. त्यांना सवर्णांच्या समाजामध्ये पूजा कार्यांमध्ये मिसळू द्यायचं नाही. त्यांना कायम वंचितच ठेवायचं. असं तेव्हा एका विशिष्ट वर्णाकडून व्हायचं, घडायचं. तो अत्याचार असायचा, तो अन्याय असायचा. पण या अन्यायाविरुद्ध, आपल्यावर होत असलेल्या या अन्यायाविरुद्ध तो खितपत पडलेला समाज, तो जुन्या परंपरेच्या जोखडात जखडलेला समाज हा मुका असायचा. तो काहीच बोलायचा नाही. अन्यायाविरुद्ध एक शब्दसुद्धा काढत नसे. मूकपणे सगळा अत्याचार स्वतः सहन करायचा. कारण त्यांच्यासाठी कोणीही वाली नव्हतं. त्यांच्यासाठी त्यांना मदत करणारं असं त्या काळी कोणीही नव्हतं. हा तो मूक समाज जो अन्यायाविरुद्ध एक शब्दही बोलत नव्हता, मुका राहत होता. मग या समाजाचा नायक होण्याचं काम एका महान व्यक्तीने केलं. त्या समाजाला दिशा दाखवण्याचं काम एका व्यक्तीने केलं. ती व्यक्ती दुसरे तिसरे कोणीही नसून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. आणि हे शीर्षक, ही कविता त्यांनाच उद्देशून आहे की तू झालास त्या मूक समाजाचा नायक. नायक झाला म्हणजे त्यांनी काय केलं? नायक, कॅप्टन म्हणजे दिशा दाखवली. त्यांच्या मागून तो समाज पुढे चालू लागला. मग असं काय कार्य केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? त्यांच्या कार्याचा परिचय करून देणारी ही एक कविता आहे. कवितेचं लेखन वैशिष्ट्य मुक्त छंदात आहे, पण काही काही सुंदर सुंदर शब्दांच्या आणि अगदी प्रभावशाली शब्दांचा वापर केल्यामुळे ती कविता ओजस्वी झालेली आहे. सहज समजते आपल्याला. प्रतिमांचा, प्रतीकांचा सुंदर वापर कवीने इथे केलेला आहे. तर आपण आज ही मुक्त छंदातील कविता, 19वी कविता, तू झालास मूक समाजाचा नायक, हे आपण समजून घेऊया. ही कविता केव्हा लिहिली आहे माहिती आहे का? म्हणजे कवितेचा आशय समजून सांगण्यापूर्वी या कवितेमागची पार्श्वभूमी तुम्ही लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला माहीत असेल, तुम्ही वाचलं असेल, तुम्ही ऐकलं असेल चवदार तळ्याचं नाव. कुठे आहे चवदार तळे? रत्नागिरी जिल्ह्यात महाड या गावी. तिथे सवर्ण असो की अस्पृश्य, त्या काळी, आज नाही, सर्वजण त्या चवदार तळ्याचं पाणी प्यायचे. पण स्वातंत्र्यापूर्वी अशा जुन्या परंपरांना धरून होते लोक की त्यांनी या अस्पृश्यांना या चवदार तळ्यापासून वंचित ठेवलं. त्यांना तेथील पाणी पिण्यास मज्जाव केला. येऊ न देणे यासाठी प्रतिबंध घातले. आणि मग हा जो अन्याय त्यांच्यावर व्हायचा तो दूर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी या
महाडच्या चवदार तळ्यासाठी संघर्ष करायला सुरुवात केली. आणि तो संघर्ष एवढा पेटला की शेवटी राजकीय व्यवस्थेला ते चवदार तळे सर्वांसाठी मोकळे करून द्यावेच लागले. हा संघर्ष होऊन जवळपास 50 वर्ष लोटली, म्हणजे 1977-78चा काळ असावा. त्या काळी कवींनी ही कविता लिहिली की या सुवर्णमयी घटनेला 50 वर्ष झाले होते. अस्पृश्यांसाठी चवदार तळे मोकळे करून दिले होते बाबासाहेबांनी. त्यांच्याच या कार्याचा परिचय त्यांना त्या सुवर्ण महोत्सवी आदर म्हणून, सन्मान म्हणून ही कविता लिहिण्यात आली. आणि तीच कविता आता आपण अभ्यासणार आहोत. आज जवळपास या घटनेला, या चवदार तळेच्या घटनेला 92-93 वर्ष झाली असतील. पण कवी शेवटी काय म्हणतात ते आपण या कवितेतूनच बघूया. मोलाचा संदेश आहे आपल्यासाठी. त्यावेळी काय घडलं, इतिहासात काय घडलं, हेही तुम्ही जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. एक तगडा आशय असलेली ही कविता मी तुमच्यासमोर आता समजावून सांगते. काय म्हणतात कवी? तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. काळोखाचं राज्य म्हणजे तू निघालास म्हणजे तू संघर्ष करायला निघालास. त्यावेळी या समाजात दुःख होतं, दैन्य होतं, दारिद्र्य होतं, सामाजिक विषमता होती, असमानता होती, उच्च नीचता होती, अन्याय होता. हे सर्व अतिशय दुःखदायी, निराशमय होतं. म्हणून त्याला काळोखाचं प्रतीक दिलेलं आहे. म्हणून असं म्हटलंय की तू संघर्ष करायला निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. परिस्थिती समाधानकारक नव्हती, काळोखाचं राज्य होतं. समाजात दुःख, दैन्य, दारिद्र्य, अज्ञान होतं, अन्याय होता. जोखडात, परंपरेच्या जोखडात जखडलेला एक वंचित असा समाज होता. आणि सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. पाठ फिरवणे म्हणजे मदत न करणे. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती म्हणजे सूर्यफूल म्हणजे कोण? ताईन उभेदीच्या गोष्टी, सुखांनी, समृद्धीनी म्हणजे सूर्यफूल. या सर्व गोष्टींनी या वंचित समाजाकडे पाठ फिरवली होती. कोणीही मदतीला नव्हतं. त्यावेळी तू एकटा या निघालास संघर्ष करायला. तू त्या मळवाटेने जाण्याचे नाकारलेस. मळवाट म्हणजे रोजची 30 चालून अशी तयार झालेली वाट, पक्की वाट. इथे कुठली मळवाट? परंपरेची, त्या सामाजिक रूढी, प्रथा, परंपरांची, त्या बुरसटलेल्या विचारांची मळवाट. या मळवाटेने जायचे तू नाकारलेस. तुला हे मान्य नव्हतं. बुरसटलेले विचार, हे अन्यायकारी विचार तुला मान्य नव्हतेस. मळवाटेने जायचे नाकारलेस. तेव्हा तुझ्या सोबतीला कोणीही नव्हतं. तेव्हा तू एकटा होतास. खास खळग्यांनी तुझे स्वागत केले. खास खळगे म्हणजे अडचण. लहान मोठ्या अडचणींनी तुझे स्वागत केले. मळवाट शब्द वापरला म्हणून खालच्या ओळीत खास खळगे. मळवाटेतल्या अडचणी म्हणजे खास खळगे. मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खास खळग्यांनी तुझे स्वागत केले. परिस्थिती खूप वाईट होती त्यावेळेस, पण तू झालास त्या परिस्थितीवर स्वार. परिस्थितीवर स्वार होणे म्हणजे तुम्हाला माहित असेल की एखादा घोडा, प्राणी कुठलाही जेव्हा असा उधळतो, वेडावून उधळतो, तो कुणाचंही ऐकत नाही, तेव्हा त्याला त्याच्यावरती स्वार व्हावं लागतं. तेव्हा त्याच्यावर बसावं लागतं आणि त्याला काबूत ठेवावं लागतं. तेव्हा तो आपल्या कंट्रोलमध्ये येतो. या समाजाला काबूत करण्यासाठी, या सामाजिक परिस्थितीवर मात करण्यासाठी, तिला हरवण्यासाठी त्या परिस्थितीवर स्वार होणं गरजेचं होतं. आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणून कवी म्हणतात की तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडवलास नवा इतिहास. आणि मग काय घडलं ते माहिती आहे. तू एक नवा इतिहास घडवला. तू झालास त्या मूक समाजाचा नायक. तू त्या वंचित
उमेदीपासून दूर असलेला, सुख समृद्धीपासून दूर असलेला, दुर्लक्षित, वंचित, वाळीत टाकलेल्या त्या मूक समाजाचा तू नायक झालास आणि त्यांना दिशा दाखवण्याचं काम केलं आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. हा संपूर्ण बहिष्कृत त्यागलेला हा भारत तू जागा केलास. जागा केलास म्हणजे त्याला चेतवला, त्याच्यामध्ये नवचैतन्य उभं केलं, नवचैतन्य निर्माण केलं, त्याला अज्ञानातून बाहेर काढलं, त्याला हिंमत दिली, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणला की नाही, आपण अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्यास पेटून उठलं पाहिजे. हा आत्मविश्वास त्यांच्यात जागृत केला. म्हणून कवी म्हणतात की तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. तू फुंकलेस रणशिंग. रणशिंग केव्हा फुंकतात मुलांना? युद्ध सुरू करण्याच्या पूर्वी. युद्ध सुरू होण्यापूर्वी जे वाद्य वाजवलं जातं त्याला रणशिंग म्हणतात. मग इथे कवीने का असं म्हटलं असावं की तू फुंकलेस रणशिंग? कारण आता संघर्षाचं युद्ध सुरू होणार होतं, अन्यायाविरुद्धचं युद्ध सुरू होणार होतं, म्हणून सुरुवात करणं गरजेचं होतं. ती सुरुवात बाबासाहेबांनी केली, म्हणून त्यांना उद्देशून म्हटलं की तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर. बाबासाहेब प्रचंड ज्ञानी होते. त्यांचं वाक्चातुर्य असामान्य असं होतं, त्यांचं ज्ञान असामान्य असं होतं. त्यांनी त्या ज्ञानाच्या आणि वाक्चातुर्याच्या बळावरती रणशिंग फुंकलं, म्हणजे युद्ध सुरू केलं. स्वतःवर त्यांचा प्रचंड विश्वास की मी या समाजाला बाहेर काढेन आणि त्यासाठी युद्ध सुरू केले आणि रणशिंग फुंकलेस आणि तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या. त्या गुलामांच्या पायातल्या बेड्या तोडल्या. ते गुलाम होते या वर्णव्यवस्थेच्या जोखडातले. ही सवर्ण व्यवस्था जसं म्हणेल तसं त्यांना वागावं लागत असेल. त्यांच्यावर जो अत्याचार होत असेल त्या अत्याचारापासून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. म्हणून कवी म्हणतात की तू तोडल्यास गुलामांच्या पायातील बेड्या, म्हणजे त्यांना स्वतंत्र केलं, मोकळं केलं आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर. चवदार तळ्यासाठी संघर्ष होता ना तो. ते युद्ध कशासाठी होतं? चवदार तळ्याचं पाणी या अस्पृश्यांना प्यायला मिळावं म्हणून. मग काय म्हणतात कवी? आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर. युद्धात जवानांना उभं करावं तसं. लढाई करण्यासाठी युद्धात कसं रांगेने उभं करतात आणि लढा म्हणतात, तसं या सर्व वंचितांना, या अस्पृश्यांना या नायकाने उभं केलं आणि सरळ सांगितलं की लढा आणि प्या, पाण्याचा आस्वाद घ्या, तुमच्यासाठीच आहे हे सर. त्यांना कुछ करायला सांगितलं, त्यांना हिंमत दिली लढण्यासाठी. तुझे शब्दच असे, साधे सुधे शब्द नव्हते, तुझे शब्दच असे संघर्षमय होते की महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावी. कुठली महाकाव्ये? पुराणात ऋषीमुनींनी लिहिलेली आर्ष महाकाव्ये, रामायण, महाभारत वगैरे, ज्यामध्ये प्रचंड तत्वज्ञान सांगितलेलं आहे की जगावं कसं आणि मरावं कसं. ही महाकाव्ये सुद्धा तुझ्या पायाशी शरण येईल एवढं सामर्थ्य तुझ्या शब्दात आहे, त्या महाकाव्यांच्या नाही, असं कवी म्हणतात. म्हणजे त्या महाकाव्यांपेक्षाही श्रेष्ठ शब्द तुझे आहेत, तेवढी ताकद तुझ्यात आहे. तुझे शब्द असे की महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत. तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगिनी व्हाव्या. संगिनी म्हणजे बंदुका. लढायला काठ्या घ्यायच्या ना, त्या काठ्या नुसत्या घेण्यासाठी नाही आहे, आता त्या काठ्यांचं रूपांतर बंदुकीत व्हायला पाहिजे, जे समोरच्याला फटाफट उडवून द्यायला पाहिजे. जो कोणी आपल्या रस्त्यात आडवा येईल त्याला आता तुला उडवता आलं पाहिजे. एवढा संघर्ष महत्वाचा, तगडा. तुझ्या डरकाळीनं हादरलं आकाश. हे महानायका, तू डरकाळी फोडलीस कशासाठी? संघर्षाची डरकाळी. तू आवाज उठवलास
तुझी बुलंद अशी घोषणा होती, त्याच्यामुळे हे सारं आकाश आदरलं आणि डचमळली पृथ्वी. पृथ्वीसुद्धा डळमळू लागली, घाबरली. तुझ्या डरकाळीनं हादरलं आकाश, डचमळली पृथ्वी आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली. चवदार तळ्याला आग लागली म्हणजे तिथला संघर्ष पेटला आणि सगळे लोक एक आले आणि तो संघर्ष एवढा पेटला, एवढा पेटला, शेवटी न्याय मिळाला. चवदार तळ्याचं पाणी प्यायला मिळालं. ते या सर्व स्पृश्य अस्पृश्य वर्ण उच्च नीच त्या काळी असलेलं सगळ्यांसाठी ते चवदार तळं मोकळं झालं. तो मूक समाज जागा झाला होता. स्वतःचं स्वातंत्र्य त्यांना उपभोगता येऊ लागलं होतं. हे होऊन आज 50 वर्ष झाले असं कवी त्यावेळी म्हणतात. आज तसं पाहिलं तर 92-93 वर्ष झाले. पण तेव्हा 50 वर्षानंतर कवी काय म्हणतात बघा. ही खंत आहे कवीला. आणि या शेवटच्या या 4 ओळीत एक संदेशही कवी आपल्याला देतात. तो बघा. आज 50 वर्षांनी मी अनुभवतोय सूर्यफुले. ज्यांनी आधी पाठ फिरवली होती ती सूर्यफुले, ती सुख, ती समृद्धी, ती ऐन उमेद आज तुझा ध्यास घेतात. तुझ्याकडे ओढीने बघताहेत, आशेने बघताहेत, नवीन आशेने बघताहेत. जसे सूर्यफुलं सूर्याकडे मान वळवून वळवून आपला प्रवास ठेवतात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत, तशी त्या काळी तुझ्याकडे या मूक समाजाकडे ज्यांनी ज्यांनी पाठ फिरवली होती ते सर्व आज तुझ्याकडे आशेने बघत आहे. कारण तू सूर्य आहेस. बाबासाहेबांना सूर्याची उपमा दिली आहे. म्हणून कवी म्हणतात की आज 50 वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेत आहेत. बिगुल प्रतीक्षा करतोय. बिगुल जेव्हा एखादं युद्ध सुरू होतं तेव्हा रणशिंग फुंकलं जायचं. आणि जेव्हा त्या आज 50 म्हणजे आजच्या काळात पुराणात रणशिंग फुंकलं जायचं, पण आजच्या काळात बिगुल वाजवला जातो जेव्हा युद्ध करायचं असतं आणि त्या सैनिकांना, त्या लढणाऱ्या सैनिकांना सांगायचं असतं की आगे कुछ करा, निघा, तुटून पडा शत्रूवर. त्यावेळी बिगुल वाजवलं जातं. ते एक वाद्य आहे. ही 2 वाद्य 2 काळांना दर्शवतात बरं का. पुराणात रणशिंग वाजवल्या जायचं म्हणून अगदी स्वातंत्र्यापूर्वी ही घटना घडली होती म्हणून फुंकलेच रणशिंग तेव्हा असा कवीने शब्दप्रयोग केला. आणि आज 50 वर्षानंतर या नवीन काळामध्ये, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आज तशी युद्ध लढल्या जात नाही. आज सैनिकाद्वारे युद्ध लढल्या जाते आणि रणशिंग नाही तर बिगुल वाजवल्या जाते. म्हणून त्यांनी बिगुल या शब्दाचा प्रयोग केला. समजलं. बिगुल प्रतीक्षा करतोय. चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय. संघर्ष आज मावळला, पण आजही परिस्थिती मात्र पाहिजे तशी मावळलेली नाही. पाहिजे तशी पाहिजे तसा पूर्णतः हा समाज, वंचित समाज अजूनही स्वतंत्र झालेला नाही. आजही ही सामाजिक विषमतेचा परिचय आपल्याला कुठे कुठे दिसून येतोच. म्हणून आजही कवी म्हणतात की बिगुल प्रतीक्षा करतोय पुन्हा युद्ध घडण्यासाठी. पुन्हा कोणीतरी तुझ्यासारखा असा यावा आणि तो बिगुल वाजावा आणि पुन्हा हे संघर्ष सुरू व्हावे, हे युद्ध सुरू व्हावे आणि पुन्हा वंचितांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा कवी या कवितेद्वारे करतात. आणि एक या विषमतेविरुद्ध आजही लढण्याची गरज आहे. ती गरज भागवणारा कुणीतरी नायक पुढे यावा, असा संदेश या कवितेतून कवी आपल्याला देत आहे. आंबेडकरांनी चवदार तळ्याच्या पाण्याचा महाडचा जो सत्याग्रह केला, त्या सत्याग्रहावर आधारित ही कविता आहे. त्या कार्याचा परिचय करून देणारी, त्या कर्तृत्वाचा परिचय करून देणारी ही कविता आहे. वास्तविक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य कोणाला ठाऊक नाही. आज असा एकही जण नाही भारतात की ज्याला या भारतरत्नाचं कार्य, महान असं कार्य माहीत नाही. पण या छोट्याशा कवितेने आपल्या मनामध्ये तो आवेग पुन्हा जागा केला गेला. आणि खरंच
एक आपल्यामध्ये अशी एक स्फूर्ती निर्माण होते ही कविता वाचून. ती आज या कवितेद्वारे निर्माण झालेली आहे. कवितेचा आनंद तर आपण घेतलाच, मला वाटतं तुम्हाला समजली असेल. तर आपण थोड्या वेळासाठी काही कालावधीतल्या काही कृतींना आपण समजून घेऊया. तर पहिली कृती आहे, खालील आकृत्या पूर्ण करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट. कवितेत काय दिलेली आहे? मळवाट. काय नाकारलं होतं त्यांनी? जुन्या प्रथा परंपरांची बुरसटलेल्या विचारांनी युक्त अशी ती मळवाट त्यांनी नाकारली. आणि दुसरं लिहिलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे कोण? तर त्या मळवाटेत आडव्या येणाऱ्या खाच खळगे. संकट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठलं कार्य केलं ते लिहायचं आहे तुम्हाला. मध्ये ही कृती या कवितेच्या आधारेच लिहायचं आहे, इतर नाही. काय की त्यांनी परिस्थितीवर मात करून नवा इतिहास घडवला. आणखी काय केलं? मूक समाजाचं नेतृत्व केलं. बहिष्कृत भारत जागा केला आणि चवदार तळ्याचा संग्राम केला, संघर्ष केला. मळवाट म्हणजे पारंपरिक वाट. खाच खळगे त्या वाटेत येणाऱ्या अडचणी, कठीण परिस्थिती. आणि मूक समाज म्हणजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवू न शकणारा त्यावेळेचा समाज. आता तुम्हाला या कवितेतील कुठली ओळ आवडली याचा विचार करा. तसं तर संपूर्ण कविताच सुंदर आहे, कारण कवितेतील लेखन वैशिष्ट्ये आपल्याला त्या कवितेकडे खेचून घेतात. अतिशय ओजस्वी, सुंदर, आशय महत्त, आशयपूर्ण, आशयाने श्रीमंत, स्फूर्तिदायी अशी ही कविता आहे. त्यामध्ये काही शब्दांचा, काही प्रतिमांचा, उपमांचा असा सफकल वापर केलेला आहे कवीने. तो बघून, तो वाचून, तो ऐकून, तो समजून घेऊन आपल्याला या कवितेवर आपण प्रेम करू लागतो. या कवितेबद्दल ओढ वाटू लागते. कुठले ते शब्द बघा. तू परिस्थितीवर स्वार झालास म्हणजे परिस्थितीला ताब्यात घेतल्यास, इतिहास घडवलास, रणशिंग फुंकलेस, गुलामांच्या पायातल्या बेड्या तोडल्यास, आकाश हादरलं, पृथ्वी डचमळली आणि चवदार तळ्याला, शेवटची ओळ बघा, आणि चवदार तळ्याला आग लागली. अशी हे शब्द श्रीमंती आपल्याला कवितेतून अनुभवायला येते. म्हणून ही कविता माझ्यासाठी अतिशय आनंददायी अशी ठरली आहे आणि तुमच्यासाठी निश्चितच आनंददायी आणि सोबतच स्फूर्तिदायी सुद्धा. मग काव्य सौंदर्य उलगडता येईल कुठल्या ओळीतलं? तुझे शब्द असे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत आणि तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात. काय सौंदर्य आहे! उपमा, कशाची उपमा दिली, कुठले शब्द वापरले, त्यातून निघणारा अर्थ, कवी कल्पना, मध्यवर्ती कल्पना, या सगळ्यांच्या अनुषंगाने यातील काव्य सौंदर्य तुम्ही तुमच्या शब्दात लिहून ठेवा. आणि आवडलेल्या ओळी कुठल्या त्या अजून आपल्या सांगायच्याच राहिल्या. माझ्या आवडलेल्या ओळी तुम्हाला सांगते शेवटच्या. आज 50 वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत, बिगुल प्रतीक्षा करतोय, चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय. मला वाटतं तुमच्या देखील याच ओळी आवडीच्या असतील, होय ना? आवडली कविता? तर त्यातील प्रत्येकच कडव्याचं काव्य सौंदर्य उलगडून दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तुमच्या वहीत लिहून ठेवा. ही कविता परत वाचा आणि त्यातील शब्द श्रीमंतीला, त्यातल्या आशयाला, त्यातल्या विचाराला आणि त्यात आवश्यक दिलेल्या संदेशाला जाणून घ्या आणि मला निरोप द्या. धन्यवाद.